धुळे शहरातील महिंदळे शिवारासह नकाने तलाव परिसरामध्ये धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले। नकाने तलाव परिसरातील संत आसाराम बापू आश्रमातून बिबट्याला वन विभागाच्या पथकानं पिंजऱ्यात जेरबंद करत ही कारवाई केली आहे। गेल्या अनेक दिवसांपासून महिंदळेसह नकाने तलाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला होता। अनेक नागरिकांना बिबट्याचं या ठिकाणी दर्शन देखील झालं होतं। सातत्यानं दिसून येणाऱ्या या बिबट्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। यामुळे या बिबट्याला लवकरात लवकर जेरबंद करावं अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत होती। याचीच दखल घेत वन विभागानं अनेक ठिकाणी ट्रॅप लावले। मात्र अखेर आज नकाने परिसरातील संत आसाराम बापू आश्रमाजवळ हा बिबट्या ट्रॅपमध्ये अडकला असून त्याला वन विभागाच्या पथकानं जेरबंद केलंय। यामुळे परिसरातील नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास सोडलाय। मात्र या ठिकाणी बिबट्या आढळून येण्याच्या घटना वारंवार घडत असल्यानं नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन वन विभागाकडून करण्यात आलेलं आहे। सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।